तर मुंबईमध्ये 26 मे 2025 रोजी कुठे किती पाऊस पडला आणि कुठे तुंबई झाली ते पाहूयात। अंधेरी सबवे, भायखळा स्टेशन, मशीद बंदर, किंग सर्कल, दादर, त्यानंतर केम्स कॉर्नर आणि नायगाव या ठिकाणी पहिल्या पावसाचं पाणी हे तुंबलं होतं। तर या परिसरामध्ये पहिल्या पावसाचं पाणी तुंबलं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी होतं। रेल्वे स्टेशनवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी हे बघायला मिळालं। रेल्वे ट्रॅकवर हे पाणी बघायला मिळालं। भायखळा स्टेशनवर तर मोठ्या प्रमाणात स्टेशनवरच रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी होतं। तर मशीद बंदर, किंग सर्कल, दादर, अंधेरी सबवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी हे तुंबलं होतं। मुंबई मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे तुंबली। मुंबईची तुंबई झाली। आता ह्याचा प्रश्न असा उपस्थित होतो की मुंबई का तुंबली? मुंबईची यंत्रणा सज्ज नव्हती का? सज्ज असलेली यंत्रणा अपुरी होती का? की कामच झाली नव्हती? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। नालेसफाई ही पूर्ण झाली नव्हती। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं जी आहेत ती पूर्ण झाली नव्हती। हे एक महत्त्वाचं कारण आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये यंत्रणा सज्ज होत असते, मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे यंत्रणेवरती ताण आला। यंत्रणा सज्ज नव्हती का? की या काळामध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्याचा हा वेळ असतो, त्यामुळे यंत्रणा सज्ज नव्हती का हा एक प्रश्न उपस्थित होतो। जी कामं झाली आहेत ती कामं योग्य पद्धतीने झाली का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। एकंदरीतच मुंबई तुंबली। मुंबईकरांना पहिल्या पावसानं जो आहे तो तडाखा दिला। रेल्वे लाईनवरती त्याचा परिणाम झाला। इव्हन ॲक्वा मेट्रो, जी नवीन ॲक्वा लाईन सुरू झाली आहे मेट्रो 3, त्याच्यावरती त्याचा परिणाम झाला। मुंबईकर रोज रस्त्यानं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या पाचवीलाच खरं तर ट्रॅफिक आणि अडचणी ज्या आहेत त्या पुजलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्यांनासुद्धा अडचणी झाल्या। म्हणजेच पहिल्या पावसात मुंबई तुंबली। त्याचा परिणाम रेल्वेवरती झाला, त्याचा परिणाम रस्त्यावरती झाला। अनेक ठिकाणी पाणी जे जमा झालं होतं, पण याला जबाबदार कोण? यंत्रणा की कोण? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो। तर या पहिल्याच दमदार सरींनी मुंबईच्या वाहतुकीचे 12 वाजवलेले आहेत। मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया समोर आल्या त्या पाहूयात। सगळ्यात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक आहे ते मुंबई, आणि तरी सुद्धा जर का तुम्ही 10-15 वर्ष पुढचा विचार करून काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर का तुम्ही करत नसाल, जर का देशातली आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका असून सुद्धा आपली आज पण हे हाल असतील की आपल्याला माहितीच आहे बाबा की उद्या पाऊस पडला तर मुंबई तुंबणार आहे। आपण नाही त्यासाठी काही लांबचा विचार करून ठेवला आहे, नाही अशी कोणती इमर्जन्सी प्लॅनिंग करून ठेवली आहे। आणि यात पूर्णपणे फक्त सध्याचा गव्हर्नमेंट किंवा महानगरपालिका किंवा प्रशासनाची चूक नाही आहे, पण ही पूर्णपणे एक लॉंग टर्म विजन जे पाहिजे मुंबईसाठी आणि येत्या काही काळासाठी, मला त्याची चूक वाटते। मान्सून एक 15-20 दिवस अगोदर पडला, त्यामुळे बहुतेक मुंबई तुंबली असावी, पहिला माझा प्रश्न। दुसरा प्रश्न, जवळजवळ 20 ते 22 वर्षापासून पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला। 220 मिलीमीटर काहीतरी पाऊस पडलेला आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये प्रशासनाच्या पण अनेक चुका आहेत। नाले तुंबणे, रस्ते तुंबणे किंवा रस्ते खराब होणे, मेट्रोचा पण विषय झाला, मेट्रोचं पण गळती वगैरे झालेली आहे। पण 100% प्रशासनाला पण दोष देता येत नाही। निसर्ग आपत्ती आहे ही, थोडं बहुत इकडे तिकडे होऊन जातं आहे। अनेक ठिकाणी रस्ते जाम, रेल्वेचे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यामुळं प्रशासनाने लक्ष द्यावं एवढी एक विनंती आहे।